यांच्या वतीनं माननीय मनोज जरांगे पाटील साहेब यांची शनिवार दिनांक 18 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी ठीक 12 वाजता जावळी तालुक्याची राजधानी मेढानगरीमध्ये जी ऐतिहासिक सभा होणार आहे त्या संदर्भामध्ये आपल्याशी संवाद आम्ही आज या ठिकाणी साधत आहोत। या ठिकाणी मेढानगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणजे सातारा महाबळेश्वर रस्त्याला आपली ही सभा होणार असून 30x30 ची स्टेजची व्यवस्था बाकी सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। यामध्ये पार्किंगची व्यवस्था आहे, त्या बाबतीत आपल्याला काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी व्यक्त करणार आहोत। कुडाळ भागातून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या मानकुंबरे पॉईंट, त्याचप्रमाणे कोर्टाच्या जवळ एक करंजेकरांचं शेत आहे त्या ठिकाणी सुद्धा पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। केळघर विभागाकडून ज्या येणाऱ्या गाड्या आहेत त्यांच्यासाठी आपण मेढा एसटी डेपोमध्ये सुविधा उपलब्ध केलेली आहे। त्याचप्रमाणे ITIच्या रोडला सुद्धा त्या ठिकाणी आपण पार्किंगचे बोर्ड लावणार आहोत। बामणोली विभाग असेल, त्याचप्रमाणे वेण्णा दक्षिण विभाग असेल, त्यांच्यासाठी आपण वेण्णा हायस्कूलचं जे मैदान आहे त्यावरती आणि वीटभट्टीच्या जवळपास ज्या मोकळ्या जागा आहेत नदीच्या काठाला त्या ठिकाणी आपण व्यवस्था केलेली आहे। सातारच्या दिशेने येणारी जी वाहनं आहेत त्यांच्यासाठी आपण आगलाईवाडीच्या आणि मराई माता मंदिर किंवा साहेबराव पवार डी फार्मसी कॉलेज आहे त्या रस्त्याला आणि खालच्या बाजूला जी मोकळी शेतं आहेत त्याच्यामध्ये पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। अशा पद्धतीने पार्किंगची व्यवस्था अगदी व्यवस्थित पद्धतीने केलेली आहे। सकाळी 10 वाजल्यापासून या ठिकाणी शाहीर रंगराव पाटील कोल्हापूर यांचा पोवाड्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे। आणि आज आपण बघितलं की सकल मराठा समाज जावळी तालुक्यातला पेटून उठलेला आहे। निश्चित पद्धतीने 18 तारखेची सभा ही न भूतो न भविष्यती एक ऐतिहासिक सभा होणार आहे, यामध्ये कुठलीही आता शंका राहिलेली नाही। कारण आपण बघितलं की बामणोली विभाग असेल, करर विभाग असेल, त्याचप्रमाणे कुडाळ विभाग असेल, सायगाव विभाग असेल, बामणोली तर्फ म्हणजे सोळशी या ठिकाणी असेल किंवा वेण्णा दक्षिण विभाग असेल, कुसुंबी असेल, या सगळ्या भागामध्ये आता विभागीय बैठका संपन्न झालेल्या आहेत। जवळवाडी ते मोरावळेपर्यंतची सुद्धा रात्री आम्ही ओझऱ्यामध्ये बैठक घेतलेली आहे। निश्चित पद्धतीनं सगळे समन्वयक एकत्र येऊन एक छान पद्धतीनं नियोजन या ठिकाणी सुरू आहे आणि ही सभा निश्चित पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं होणार। आपण सगळ्या पत्रकार बांधवांनी सुद्धा याची जास्तीत जास्त प्रसिद्धी माध्यमांमधून प्रसिद्धी देऊन या सभेला एक सातारा जिल्ह्यामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, एक ऐतिहासिक सभा होण्याच्या दृष्टिकोनातून आपण सातारा जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा समाजापर्यंत ही बातमी पोहोचवावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। बिझनेसवर 40 रुपये मिळाले। आता आपल्या समोर माननीय समन्वयक विलासबाबा जवळ व्यसनमुक्ती संघटनेचे अध्यक्ष यांनी येत्या 18 तारखेला सकल मराठा समाज जावळी तालुक्याच्या वतीनं माननीय जरंगे साहेबांची जी सभा आयोजित केलेली आहे त्या सभेच्या संदर्भात त्यांनी आपल्याला विस्तृत पद्धतीनं सर्व सांगितलेलं आहे। आपणा सर्वांना कल्पना आहे, गेल्या 4-5 महिन्यामध्ये मनोज जरांगे पाटील साहेबांनी जे 2 उपोषणं केली त्याच्या आधी मला वाटतं 10-15 वर्ष ते बहुतेक मोठ्या प्रमाणात त्यांनी मराठा समाजाच्या संदर्भात आंदोलनं केली। खरं म्हणजे त्यावेळेला ते पिक्चरमध्ये फार नव्हते, परंतु ह्या 3-4 महिन्यामध्ये त्यांनी जो मराठा समाजाचा अत्यंत महत्त्वाचा भावनिक विषय होता तो हातात घेतला आणि त्याला एक चांगल्या पद्धतीचं यश प्राप्त झालं। सरकारला सुद्धा त्यांचा बारकाईने विचार करावा लागला, इथपर्यंत त्यांनी समाजाची सहानुभूती महाराष्ट्रामध्ये मिळवलेली आहे। आपणा सर्वांच्या सुदैवानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पाहून झालेला आपला जावळी तालुका आहे। या तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं सर्व बहुजन समाजाला बरोबर घेऊन सर्व जाती धर्माची लोक एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्याच पावलावर पाऊल टाकून माननीय जरांगे पाटील साहेब हे मराठा समाजाला देत आहेत, म्हणजे इतर समाजावर अन्याय करा अशा पद्धतीची भूमिका त्यांची कधीच नव्हती आणि नाही। महत्त्वाचा मुद्दा, काही विविध जाती धर्माचे काही पुढारी स्वयंभू पुढारी झालेले आहेत, यांनी या आंदोलनाला एक दिशा भरकवण्याच्या दृष्टीनं काही चुकीच्या पद्धतीने संदेश समाजामध्ये पेरण्याचं काम केलं, परंतु त्यांनी त्यांना त्या पद्धतीने उत्तर देऊन त्या सर्व समाजाची पुढारी जरी वेगळे असले
तरी बहुजन समाज याचा अर्थ सर्व जाती धर्माची लोक आज त्यांच्याबरोबर राहत आहेत. खरं म्हणजे त्यांनी जे उपोषण चालू केलं, दुसऱ्या टप्प्यात ज्यावेळेला उपोषण चालू झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद स्वरूपात किंवा वेगवेगळ्या पद्धतीने झालं की 100 वर्षामध्ये म्हणजे भाऊचा धक्का, जे कोळी समाज असू द्यात किंवा इतर समाज असू द्यात, मुस्लिम समाज असू द्यात, 100 वर्षामध्ये कुणालाही शक्य झालं नव्हतं मुंबई बंद करण्याचं, भाऊचा धक्का बंद करण्याचं काम. ते सुद्धा त्या समाजाने हातात घेतलं की मनोज जरांगे पाटील साहेबांनी जो मुद्दा घेतलेला आहे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून त्यांनी सुद्धा आपण पाहिलं असेल गेल्या महिन्यामध्ये जे आंदोलन झालं त्यावेळेला भाऊचा धक्का सहित मुंबई वगैरे सर्व बंद झालं होतं. अशा पद्धतीनं फक्त हे काही राजकीय पुढारी वेगळं सांगत असतील, परंतु मी जे माझ्या माहितीप्रमाणे बघितलं की आज आपण मी 30-40 वर्ष राजकारणामध्ये आहे, पाहिलं की अशा पद्धतीनं कुठल्याच राजकीय पुढाऱ्याला इतक्या पद्धतीचं सहानुभूती किंवा हे मिळालेलं नव्हतं. स्वतःच्या कुटुंबावरती तर त्यांनी तुळशीपत्र ठेवलंच, परंतु त्याच्यापेक्षा पुढचं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अमरण उपोषण म्हणजे गोष्ट साधी नसते. आणि मी स्वतः त्या साक्षीदार आहे. मी ज्यावेळेला गेलो त्याविषयी डॉक्टर तिथं होते. डॉक्टर त्यांना त्यांची नाडी तपास होते. कारण म्हणजे माझ्याकडे सुद्धा त्यांनी 2 वेळा फक्त असं 2 वेळा बघितलं आणि म्हणजे त्यांना डोळे उचकायची ताकद राहिलेली नव्हती. मला तर त्याविषयीच प्रचंड चिंता वाटली. मी माझं बाईट तिथं दिलं. त्या बाईटमध्ये सुद्धा मी स्पष्ट मत व्यक्त केलं की अशा माणसाची समाजाला गरज आहे, महाराष्ट्राला गरज आहे. म्हणून सरकारनं आडमुठेपणा जरी घेतला तरी जरांगे साहेबांनी थोडंसं कुठेतरी 2 पावलं मागं पुढं सरकून, कारण तुमची कुटुंबाला सोडून द्या पण समाजाला गरज आहे असल्या म्हणजे एक क्रांतिकारक पाऊल उचलणाऱ्या माणसाची, म्हणून त्यांनी कुठेतरी मागं पुढे व्हावं असं वाटलं. सुदैवानं त्या दिवशीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असू द्यात किंवा मंत्रिमंडळातले काही मंत्री असू द्यात यांनी त्याची दखल घेतली आणि त्या दिवशीच उपोषण त्यांचं सुटलं. आणि मी त्यावेळेला मग विनंती केल्यानंतर त्यांचे जे समन्वयक होते तिथले त्यांना विनंती केली की बाबा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुणे जिल्ह्यात जन्म जरी झाला होता तरी त्यांचं कार्यक्षेत्र हा पश्चिम महाराष्ट्र विशेषतः डोंगरदऱ्याचा जावळी खोरं वगैरे होतं. आम्ही तिथनं आपल्याला फक्त भेटायला आलोय, आपल्याला पाठिंबा व्यक्त करायला आलोय. तर आमची एक प्रामाणिक इच्छा आहे की जर आपण ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा दौरा कराल त्यावेळेला आमच्या जावळी तालुक्याला आपण यावं, तिथं लोकांना मार्गदर्शन करावं, लोकांची सहानुभूती आपल्या पाठीमागं आहे हे व्यक्त केलं. आणि आपल्या सुदैवानं आपल्याला 18 तारीख मिळालेली आहे. आता 18 तारखेला आपला कार्यक्रम झाल्यानंतर वाई तालुका आहे. आदल्या दिवशी मला वाटतं कराड तालुक्यामध्ये कार्यक्रम आहे. अशा पद्धतीनं कार्यक्रमाचं नियोजन झालंय. हे नियोजन करत असताना आमचे समन्वयक जवळजवळ 51 समन्वयक 3 विभागातले आपण जावळी तालुक्यातले केलेले आहेत. आता सर्वांची मी नावं घेत नाही, परंतु सर्वच पक्षाचे इथं सर्वांना विनंती राहिलेली आहे पहिल्यापासून, हे आंदोलन हे पक्षाचं नाहीये, हे आंदोलन कुठल्या जाती धर्माचं नाहीये. हे आंदोलन ज्या समाज जो वंचित राहिलेला समाज आहे ह्या समाजाला न्याय मिळावा त्या पद्धतीची भूमिका घेऊन हे मनोज जरांगे पाटील उतरलेले आहेत. त्यांना आपण सर्वांनीच पाठिंबा द्यायचा आहे. आणि अशा पद्धतीनं वरचे नियोजन किंवा आम्ही करतो ते नियोजन सर्व पक्षाचे म्हणजे तिथं आत्ता असणारे आमदार, मागचे आमदार, आत्ता असणारे खासदार, मागचे खासदार, ह्या सर्वांना आम्ही ह्या संदर्भात विनंती केली की इथं आम्ही जरी पुढे लागलो असलो तरी सर्वांनी एकत्र येऊन उद्या स्टेजवर जरांगे पाटील साहेब असणार आहेत. बापू नसतील किंवा मी नसतील किंवा विलास बाबा नसतील तिथे, आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं, त्यांचे विचार स्टेजवर घ्यायचे आणि मग समाजाला पटवून द्यायचं की हा लढा किती योग्य पद्धतीनं आहे. हे करण्यासाठी आपण हे नियोजन केलंय. आणि मला खात्री वाटते की गेल्या 8-10 दिवसापासून आपण नियोजन केल्यानंतर त्यांची तारीख मिळाल्यानंतर आम्ही ज्या ज्या गावामध्ये भेटलो, समाजामध्ये भेटतोय, प्रत्येक समाजाच्या घटकाचं सहानुभूती म्हणा किंवा मोठ्या पद्धतीने म्हणजे आमच्यापेक्षा उत्स्फूर्तपणानं आमच्याकडे कल्पना म्हणतात की अशा पद्धतीने भाव झाला पाहिजे किंवा आमचे सर्व समन्वयक जात आहेत त्यांना सर्व लोक सांगतायत. याचा अर्थ की समाजातल्या लोकांना ह्या आंदोलनाची दिशा योग्य वाटलेली आहे आणि म्हणूनच मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतील. तरी सुद्धा आपण गाफील न राहता मी म्हटलं मी 1-2 पक्षाचं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केलं, त्यावेळेला सभा घेतले, कार्यक्रम केले, परंतु त्यावेळेला एक विविध पाणी आपल्या डोक्यावरती टॉवेल असेल, टोपी असेल, या गोष्टी आपण बरोबर आणायच्या आहेत. जी लोक आजारी आहेत, ज्या लोकांना बीपीचा किंवा डायबिटीजचा त्रास आहे, अशा लोकांना जर वारंवार खायला लागत असेल तर त्यांनी शिदोरी त्यांची स्वतः बरोबर घेऊन यायचे.
ही प्रकर्षानं आपल्या प्रसिद्धी माध्यमातून त्यालाही प्रसिद्धी द्यावी। ही सभा 1 वाजताची जरी जाहीर झालेली असली तरी कदाचित सातारची सभा रद्द झाल्यामुळं माननीय जरांगे पाटील साहेब 12 पर्यंत या ठिकाणी पोहोचणार आहेत, त्यामुळे आपण वेळेमध्ये थोडा बदल करत आहोत आणि 12 वाजता ही सभा सुरू होणार आहे अशा पद्धतीनं आपण जाहीर करीत आहोत। आणि या ठिकाणी अँब्युलन्सची व्यवस्था केलेली आहे। 8 अँब्युलन्स या ठिकाणी येणार आहेत। 8 बाजूला आपण 8 अँब्युलन्स उभ्या करणार आहोत। सगळ्या म्हणजे 4 दिशेला आपण अँब्युलन्सची व्यवस्था केलेली आहे। अचानकपणे काही परिस्थिती उद्भवली तर त्यासाठी सुद्धा आपण सगळेजण स्वयंसेवक या ठिकाणी 500 स्वयंसेवक आपण नियुक्त करत आहोत आणि प्रत्येक गावातून आपण 20 स्वयंसेवकांची यादी, त्यांचे मोबाईल नंबर आपण या ठिकाणी मागवलेले आहेत आणि 51 समन्वयक वेगवेगळ्या विभागातून जे निवडलेले आहेत ते त्या विभागामध्ये गेले 3-4 दिवस प्रचार आणि प्रसार करतायत। अलाउन्सिंगच्या गाड्या प्रत्येक गावागावामध्ये जात आहेत। वाडी वस्तीवरती हे सगळे स्वयंसेवक आणि जे समन्वयक आहेत ते पोहोचण्याचा प्रयत्न करतायत। वेगवेगळ्या विभागामध्ये आता सभा संपन्न झाल्या, राहिलेले 2 दिवस 17 आणि 18 तारखेला आपण 2 दिवस सलग जे 500 स्वयंसेवक आहेत ते मेढ्यामध्ये बोलवत आहोत। पण मेढा आणि पंचक्रोशीतील जी गावं आहेत त्यांना आम्हाला हेच सांगायचं आहे की आता कृपया आपण निद्रिस्त राहू नका। 17 आणि 18 तारखेला जास्तीत जास्त संख्येनं आपण मेढ्यामध्ये योगदान द्या। या ठिकाणचं सगळं नियोजन असेल ते आपण तडीस नेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि 18 तारखेला सकाळी 10 वाजल्यापासून या ठिकाणी कोल्हापूरची शाहीर रंगराव पाटील यांचा 10 वाजता बरोबर या ठिकाणी कार्यक्रम सुरू होईल। त्या निमित्तानं लोकांमध्ये एक वीरता प्राप्त होईल किंवा लोकांमध्ये जागृती होईल अशा पद्धतीचं सगळं नियोजन झालेलं आहे। आपल्या सगळ्या प्रसिद्धी माध्यमांनी सुद्धा या सगळ्या सभेसाठी आपलं योगदान निश्चित पद्धतीने द्यायचं आहे। आपली ही सभा ऐतिहासिक होणार आहे आणि ती महाराष्ट्राच्या पटलावर एक निश्चित पद्धतीने जावळीची सभा एक ऐतिहासिक झालेली आपल्या माध्यमातून आपण पोहोचवण्याचं काम करावं अशी आपल्याला विनंती करतो। आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल सकल मराठा समाजाच्या वतीनं आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। साहेब असू द्या, विविध गटाच्या लोकांच्या सभा झाल्या, अगदी विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या सुद्धा सभा या तालुक्यामध्ये झाल्यात। पण मला खात्री वाटते की त्या सभांपेक्षा ही उद्याची सभा ही ऐतिहासिक न भूतो न भविष्यते बाबा म्हटले त्या पद्धतीने सभा होणार आहे। मी आपल्या पत्रकार मंडळींना विनंती करणार आहे, खरं म्हणजे जे वरिष्ठ पातळीवरती मगाशी मी बोललो परत ते दोहरतोय की लोक वापरतात का की मराठा समाज म्हणजे ओबीसी समाजाच्या विरोधात, परंतु आपल्या सर्वांना सांगायचंय छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन स्वातंत्र्य मिळालं होतं त्याच पद्धतीनं कुठल्याही समाजावर अन्याय न होता जो 70-80% असणारा मराठा समाज आहे इकडे, ह्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी त्यांनी भूमिका घेतली। म्हणजे जी 25-30-40% जी काही ओबीसी समाज असेल, मागासवर्गीय समाज असेल, ह्यांना कुठेही त्यांच्यावर अन्याय होता कामा नये ही सर्वात महत्वाची भूमिका त्यांची असल्यामुळं त्या लीडर सोडून द्या, परंतु त्या समाजातली लोक सुद्धा आमच्याबरोबर मी महाराष्ट्रामध्ये बघतोय ते दिसत आहेत। आणि म्हणून आपण सर्व लोकांनी येत्या 18 तारखेला त्यांचं जे, कारण शेवटी क्रांती ही क्रांती असते, क्रांती ज्यावेळेला कोणतरी जाहीर करतं त्या क्रांतीला तुम्ही पाठबळ दिलं तरच ती क्रांती पुढे फोफवते किंवा तिला वेगळ्या पद्धतीचं स्वरूप मिळतं। पण ही सभा ही शिवेंद्रबाबू भोसलेंची नाहीये, सदाशिव सपकाळांची नाहीये, शशिकांत शिंदेची नाही किंवा राजकीय कुठल्या पक्षाची नाही, सर्व लोकांचे जे कार्यकर्ते असतील, हितचिंतक असतील, हे फक्त मराठा समाजावर जो वेळोवेळी अन्याय होतोय आपल्या सर्वांना कल्पना आहे की आता तुम्ही शाळेत ऍडमिशन घ्यायचं म्हणलं, अगदी बालवाडीपासून ऍडमिशन घ्यायचं म्हणलं तरी सुद्धा त्याला आरक्षणाचा प्रश्न येतोय, नोकऱ्यामध्ये आरक्षणाचा प्रश्न येतोय, तुमच्या प्रमोशनमध्ये आरक्षणाचा प्रश्न येतोय। अशा वेळेला जो अन्याय समाजावरती होतोय हा बहुजन समाज म्हणून ओबीसी बरोबरच मराठा समाजाला समावेश करून घ्यावं ही मुख्य मागणी असल्यामुळं समाजामध्ये चांगल्या पद्धतीचं सहकार्य मिळतंय। आपण येत्या 18 तारखेला आपल्या परीनं प्रत्येक गावातल्या ज्या पद्धतीनं सकल मराठा समाजाचं आंदोलन आपण सातारला केलं होतं त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे आपल्या जावळी तालुक्यातून घरदार बंद करून बायका मुलासहित माणसं बाहेर पडून सातारला आली होती। त्याच पद्धतीनं 18 तारखेला ह्या सभेला आपण यायचंय, ज्यानं खरोखर स्वतःच्या कुटुंबावर तुळशीपत्र ठेवून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जे आम्हाला उपोषण केलं तो ती व्यक्ती स्वतः आपल्या तालुक्यात येते, आपलं पुण्य आहे, आपल्याला लवकर त्यांची तारीख मिळाली। म्हणून त्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आपण होण्यासाठी लोकांना तर आणायचंच, परंतु प्रत्येक गावागावात घराघरात प्रत्येक माणसाला माझ्या सानिध्यात किती 100 माणसं आहेत, 200 माणसं आहेत, त्या प्रत्येकाला समजावून सांगायची जबाबदारी समन्वयकांची बरोबरच समन्वयकांच्या मर्यादा आहेत।
51 माणसं आपण समन्वयक नेमले, पण इतरांची सुद्धा सर्वांची जबाबदारी आहे की हा लढा जरांगे पाटलांचा नाहीये, हा लढा कोणातरी राजकीय आमच्या पुढाऱ्यांचा नाहीये, हा लढा समाजाचा लढा आहे. आणि हा लढा लढण्यासाठी लोक निश्चितच चांगल्या पद्धतीने हे करतायत. आपण सुद्धा त्या पद्धतीने सहकार्य करावं अशा पद्धतीची मी आपणाला कळकळीची विनंती करतो. खरं म्हणजे मी पुढं लागलोय म्हणजे मी पुढारी नाही या संदर्भातला, मी फक्त कुठं तरी एखादा दुवा असावा म्हणून मी ह्याच्यामध्ये आहे. ह्याच्या पाठीमागं बिलकुल म्हणजे 0% सुद्धा राजकीय माझ्या पाठीमागं उद्दिष्ट ह्याच्या पाठीमागं नाही. एवढं मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो. आणि ही 18 तारखेची सभा आपण यशस्वी करावी अशी मी सर्वांना कळकळीची परत एकदा विनंती करतो. सावली तालुक्यामध्ये मराठा सकल मराठा कल्याणची सभा आयोजित केलेली आहे. या सभेला अंदाजे किती लोक उपस्थित राहतील? आता काही लोक बघा बऱ्याच ठिकाणी सांगतात 2 लाख लोक जमली, 5 लाख लोक जमले, म्हणजे एवढं मी सांगणार नाही. पण मी अगदी खात्रीपूर्वक सांगतो 50,000 लोक या सभेला उपस्थित राहतील असा आमचा अंदाज आहे. कारण त्याच्यापेक्षा जास्त झालं असतं, पण वाई तालुक्याला दिलंय, म्हणजे आपल्याला लगत असणारा तालुका आहे, तिथं सभा असल्यामुळं वाई खंडाळा वगैरे जो लोक आली असतील ती जरा कमी होतील असा माझा अंदाज आहे. 1 लाख लोकांचा आमचा अंदाज होता, परंतु आत्ता वाईची सभा असल्यामुळं 4 वाजता सभा ती आहे, त्यामुळे वाई महाबळेश्वर वगैरे ते बऱ्यापैकी तिकडे लोक जाणार, म्हणून 50,000ची सभा होईल असा माझा अंदाज आहे. वेढ्याच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक आपण निवडलेले सभेच्या ठिकाणाकरता आपण म्हणताय की 50,000 लोक येतील, तर एवढी लोक इथं या तुमच्या चौकाच्या 4 रस्त्याला बसतील एवढी तुमची व्यवस्था होऊ शकते का? हां, आता काय केलंय आम्ही नियोजन केलंय ते चौकामध्ये घेतलंय. स्टेजचं स्वरूप असं आहे की पाठीमागचं फक्त आमचं बंद राहणार, पाठीमागच्या बाजूने महाबळेश्वर रोड फक्त बंद राहील. आणि हा जो वरचा आलेवाडी मार्ग आहे हा मार्ग पूर्ण मध्ये स्टेज घेतल्यामुळं ओपन असल्यामुळं आणि ते उभं राहूनच हे करतात, त्यामुळे बाकी कोण खुर्च्या टेबल काही सभेत नसतात, त्यामुळे ते वरच्या लोकांना सुद्धा हे करू शकतात. हा जो बाजारपेठ आहे पूर्ण इकडं सुद्धा होऊ शकतो. आणि समोर अगदी आगलावीवाडीपर्यंत, आगलावीवाडीच्या जरी पुढे गेलं तर आम्ही स्क्रीनची व्यवस्था करतोय, त्यामुळे जरी लोकांना शेवटच्या, पण मी बघितलं चौकात उभं राहिल्यानंतर तिथपर्यंत दिसतंय, तर एवढ्यामध्ये 50,000 लोक बसतील असा माझा अंदाज आहे. सॉरी, माझा म्हटलं मी. आणि आता मी आजच सकाळी त्यांचं 10च्या दरम्यान त्यांचं मुलाखत वाचली. कारण आम्ही उघड नव्हतोच, त्यांना सर्वांना पुढं करून आपले सर्व राजकीय वस्त्र बाजूला ठेवायची म्हणल्यानंतर लोकांना नको संधी मिळाला, म्हणून मी अगदी मी शिवेंद्रबाबांसहित सर्वांसहित ह्या विषयावर बोललो, प्रत्येकाला बोललो. मी शशिकांत शिंदे असू द्या, सर्वांना, इथं काय राजकारण नाही आहे. पण आज सकाळी त्यांची मुलाखत मी 10 वाजता TV पाहिली, त्यांनी क्लिअर कट सांगितलंय, जे आमदार असू द्यात, माझे आमदार असू द्यात, कोणी राजकीय पक्षाचे ज्या लोकांना की माझा लढा योग्य वाटतोय त्या सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घ्यायला कुठला हरकत नाही. त्यामुळे मी आज तुम्हाला पहिल्यांदा ओपन बोलतोय. मी काल 2-3 दिवसामध्ये ओपन बोलत नव्हतो. त्यांनी सांगितल्यानंतर बघा त्यांचं एक चांगलं उत्कृष्ट त्याचं काम चाललंय, त्याला राजकीय याच्यामुळं कुठं गालबोट लागता नाही कामा नाही एवढी काळजी घेता आम्ही काम करत होतो. पण त्यांनी स्वतः डिक्लेअर केल्यामुळे आता आम्हाला अडचण नाही आहे. त्यामुळे आम्ही आता उघडपणानं सर्व मंडळी एकत्र येऊन करतोय, सर्व पक्षाचे लोक एकत्र येऊन करतोय. आज सकाळी त्यांनी केलं डिक्लेअर, मी बघितलं सकाळी TV ला लाईव्ह बोलले सकाळी ते.